हॅलो एव्हरीवन, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत तोंडाची चव वाढवणारा अतिशय टेस्टी असा आंबट तिखट कैरीचा ठेचा। चपाती किंवा भाकरीबरोबर हा ठेचा एकदम मस्त लागतो आणि विशेष म्हणजे बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही। ठेचा बनवण्यासाठी गॅसवर आपण एक तवा ठेवलेला आहे आणि यात आपण टाकणार आहोत 1 चमचा तेल। तवा गरम होतोय तोपर्यंत आपण साहित्य बघून घेऊया। मी इथे साधारणतः 10 ते 12 तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्याबरोबरच आपल्याला लागणार आहे 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर। याबरोबरच आपल्याला इथे लागणार आहे आपल्या रेसिपीचा महत्त्वाचा घटक कच्ची कैरी। मी इथे अर्ध्या कैरीचे या पद्धतीने बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि पाव वाटी भाजलेले शेंगदाणे देखील आपल्याला इथे लागणार आहे। आता आपण ठेचा बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे लसूण, हिरवी मिरची आणि जिरे तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम आपण इथे लोच ठेवणार आहोत आणि या पद्धतीने 1 ते 2 मिनिटे सतत हलवत आपण हे सर्व घटक परतून घेणार आहोत। या पद्धतीने लसूण आणि हिरव्या मिरचीला डाग पडेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लगेच बंद करून आपल्याला हे सर्व घटक गार करून घ्यायचे आहेत। लसूण आणि हिरवी मिरची इथे व्यवस्थित गार झालेली आहे, तर आता आपण याचा ठेचा करून घेऊया। त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये मी इथे परतून घेतलेले तीनही पदार्थ आणि शेंगदाणे यामध्ये टाकलेले आहेत। याबरोबरच इथे आपण टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि फक्त पल्स मोडवर म्हणजेच मिक्सरचे बटन चालू बंद असे एकदा दोनदा करून या पद्धतीने ओबडधोबड म्हणजे जाडसर आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचे आहे। यामध्ये आता आपण टाकणार आहोत कैरी आणि कोथिंबीर। मी इथे कैरी या पद्धतीने कट करून घेतलेली आहे, त्याऐवजी तुम्ही किसून देखील वापरू शकता। कैरी आणि कोथिंबीर टाकल्यानंतर देखील पल्स मोडवरच आपण मिक्सर फिरवून घेणार आहोत, परंतु चमच्याने आपल्याला हे मिश्रण 1 ते 2 वेळा खालीवर करायचे आहे, जेणेकरून या पद्धतीने जाडसर असा ठेचा तयार होईल। या पद्धतीने हलकासा जाडसर ठेवल्याने ठेचा खायला एकदम मस्त लागतो, त्यामुळे तो पूर्णपणे एकदम बारीक न करता आपल्याला असाच ग्राइंड करून घ्यायचा आहे। हा कैरीचा ठेचा आपण 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो, त्यामुळे एकदम मस्त झटपट तयार होणारा तोंडाची चव वाढवणारा हा ठेचा तुम्ही देखील एकदा अवश्य ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, इतरांबरोबरही शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग।